सांगते. अच्छा, म्हणजे तू संतप्त आहेस. नाही अशी उभी राहा म्हणजे बरं वाटेल तुला. टाळतं फोडीन तुझं. कसली काठी जन्माला आली कुणास ठाऊक बाई. पण आता अजून काय होतं? आता जशी तुम्हाला काठी बदलता येणार नाही तसे आम्हालाही आईबाप बदलणं अशक्य आहे. तेव्हा जे आहे ते स्वीकारणं भाग आहे आपल्याला. वाट पडून तुझं. अरे दिवसभर डबे बनवायचे, 2 वेळचं गिळायचं आणि वर तोंड करून बोलायचं. एक इकडची गाडी तिकडे करायला नको तुला. आमच्या नशिबात चांगले मायबाप असते तर आम्ही वेगळे बोललो असतो असं आहे. चोंडाळे आई बापांची निंदा करतोस. अगं निंदा नाही करतोय तू, वस्तुस्थिती सांगतोय. मी मुलांच्या आमच्या सुप्त गुणांना उत्तेजन दिलंय कधी? एक गुण सुप्त ठेवलाय का? सगळे उंदरून लावलेस मेल्या. नानांनी मला कधी एक तबला ढका आणून दिला शिकायला. तो आणून दिला असता त्यांच्या पितरांना वाईट नसतं वाटलं. पाक्यात तोंड सांभाळ. अरे नानी, तुमच्या घरी उद्याचा अल्लाह हा जन्माला आलाय. त्याचा तरी अभिमान बाळगा थोडासा. आणि मी कोण रे उद्याची? तू कोणातरी नवऱ्याची फार पाप स्वयंपाकी नसेल. मेल्या गोधड्या. अरे गाढवासारखा मोठा झाला, एवढं शिक्षण दिलं, जरा काहीतरी कमाई करून बापाच्या संसाराला हातात लावायची अक्कल रे. आलं लक्षात. तुम्हाला एका कलाकाराचा कार्टून करायचंय, एक मुली बांधणार स्वप्न मातीत घालायचंय. मातीच खायची वेळ आहे तुझ्यावर या असल्या गुणांनी. आई गो तू हसान ती तसली काढली बाई. अगं मी काय केलंय नानी? आता पेटी वाजवली म्हणजे कुणाचा खुंदा नाही केला ना. अगं बाई पण करशील. तुझी ती पेटी ऐकून डोकं फडफड करू माझं. एक दिवस गच्च पण मरून जाईल मला. तुला सुद्धा ना घरात एक काम करायला नको. अरे तरी बरोबर 4 ठिकाणाहून नकारायला लग्नाला. अगो बायो आता तरी डोक्यात अक्कल येऊ दे म्हणते मी. तुम्ही अशी मुलांचे सुप्त गुण असं ठेवलं म्हणून ठेवणार नाही तर कसं होणार? नाहीतर काय, नानांना म्हटलं मला पेटी शिकायला क्लासला जाते तर लगेच नाना लागले वाघासारखे डरकाळी घोडायला. दुपारी जरा डोळा लागेल तर शपथ माझी. चला बँड बंद करा. म्हणजे चल पेटीचा फोटो उचल. अरे 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 मासोबा तू ते डबे उचल रे. कोणतरी घरात आलं म्हणजे काय पसार आहे हा. अरे दुपारी कोण येते का मारायला? बँड वाजा की हो. हे आमचं घर आहे. मला नाक खोसायचं कारण नाही. चला तुम्ही बोलला बसता. चला बोलला कुशल. नाही तोंड वाजवतोय. मला नाही का तुमची घरं तोंड वाजवायला? आमच्या खिडकीत कशाला येतं भुंकायला? अरे महात येऊ का सांगायला? तुमच्या काकाचं घोडं असं एकदम घुसायला. अहो बाई तुम्हाला तरी काहीतरी कळावं. तुम्ही एवढ्या दांडग्या वाढला पण तुमच्या पोराची अक्कल बिलकुल वाढली. तू थांब जरा, तू काय म्हणणं काय आहे तुमचं? आम्ही रातपाळी करीतो, दिवसा आम्हाला झोपावं लागतं. म्हणजे बघा या डब्याचं आणि पिढीचा आवाज होतो कसं झोपावं म्हणतो मी माणसानं. कसं झोपावं? मी म्हणते माणसाला झोप येणार नाही वाटलं. तुम्हाला नाही याला काय झालं? काहीतरी कारण आमच्याशी भांडणं काढता तुम्ही. म्हटले तर आमच्या गावाकडे पद्धत आहे बघा. झाडावरची माकडं पकडायची असली ना की झाडाखाली रातभर डबा वाजवतात. त्या डब्याच्या आवाजानं माकडांना काही झोप लागत नाही आणि ती बदा 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 खाली पडते बघा. म्हणजे म्हणजे डब्याच्या आवाजानं माकडांना झोप येत नाही. अरे पण दुसऱ्यांचा काही विचार करायला की नाही डबे पडवताना म्हणतो मी. मग काय मी म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं माझा पक्या डबे वाजवतो म्हणून? अरे आता ते दिसतंय डोळ्यानं तर तुम्ही सांगायला कशाला पाहिजे आम्हाला? तुमच्या पापी डोळ्याला तो डबा दिसतो पण तो तबलाय. माझा पक्या तबला वाजवतो. माझा पक्या कोण तर मोठा खावणारे कसं खा पक्या अन्नार खा. अरे ते तुम्ही काय ते खा नाही तर प्या. आपल्याला आवाज नाही पाहिजे बस. हो मेहरबान. काय नाव आहे नाव. आम्ही काय गाव म्हणालो की का जसं की स्वतःलाच मी शाळा समजते.
फाडली असली नावं आमच्या बी कानावर नाही गेली त्या अल्ला खा काय ते हाय ते आम्हाला माहित आहे. कोण आहे तो सांगा बरं. म्हणजे काय अहो तुमच्या ध्यानात नाही आला का तो ज्याचं शिवाजी महाराजांनी पोट फाडलं त्याचा हा कुठला तरी झाकला भाऊ असणार. अजून काय आपण ते तर मी हायच त्याच्याबद्दल काय नाही पण त्या अल्ला खाच काय झालं त्याचं काय व्हायचंय तो तबला वाजवतो. मग तो तिथे तबला वाजवतो म्हणून व्हायचं तबला वाजवलं आमची टक्कुरी फिरायची वेळ आली बाई. मला एक सांगा हा माझी पोरं तुमच्या घरात येऊन वाजवतात का? हे आमचं घर आहे तिथं आम्ही काय करायचं ते तुम्ही कोणाला विचारणार आहे? बाय तुम्ही बाय माणूस आहे म्हणून मी आता गप बसलूया. माझी टक्कुरी आऊट झाली तर मग या पक्याचं पोट सुद्धा फाडी शिवाजी महाराज वाणी. माझ्या पक्याचं पोट म्हणजे काय प्लास्टिकची पिशवी आहे का? कोणी लुंग्या सुंग्याने तुम्ही गप्प बसा. तुम्ही तरी काय त्यांचेच दोस्त. तुमची मोलकरीण रोज गॅलरीत कचरा टाकते तो सगळं माझ्या खिडकीत आत येतो. आम्ही काय करणार म्हणतो मी त्याला. म्हणजे बघा जिकडे वारा तिकडे कचरा किओ सृष्टीचाच नियम होतो. जाऊ जाऊ म्हटले तर या फिरक्याच्या माणसांना सवयच आहे कुणाच्या ना कुणाच्या नावानं शंक करत बसायची. हो आमचं काय डोकं फिरलं उगाच बोलायला. खरकट पाणी आमच्या घरात टाकताना काय डोळ भरलेलं असतं का तुमच्या? अरे आता त्या पाण्यावर काय आमचं नाव लिहिलंय सगळ्यांच्या पाण्यात ते आमचं पाणी. आणि तू कशाला कोणाला लागते यांच्या आपण इथे राहायला आलं हे त्यांना पसंत नाहीये. आणि हा पंढेकरचा वाशा तर एकदम वाशा वाशा नाही किओ वासुदेव नाव ठेवण्यात असं भाषा म्हणतात किओ सरळ रेवताच येत नाही ओळखीच्या माणसांना. माहिती काय सगळी चाळ त्याला वाशाच म्हणते. तो नेहमी पोरींच्या वाशावर असतो ना मीही वाशाच म्हणणार. लाई म्हणले का आवरा तुमच्या पोराला दुसऱ्या उठाकी केल्यापेक्षा स्वतः लक्ष द्या. म्हणजे तर पोरगा नुसता भुईत वर आला नाही तर कसलं बोलतोय बघा बघा बघा. हे बघा तुम्ही आता इथनं चालायला लागा. म्हणजे आम्हाला दम देतो म्हणा की मी दम नाही देते मी हुकूम देते तुम्हाला. तुम्ही समजुतीने घ्यायचंच नाही असं ठरवून सोडलं. अरे तुम्ही तो दगड पुढे वाजवीन तर बघा असं ओके म्हणजे चल तुमची तुम्ही माझ्या घरात का आले कोणाच्या परवा येणार तुम्ही? अरे तुमची पोरं इथे दंगा करीत 24 तास म्हणून आम्हाला यावं लागतंय. माझी पोरं दंगा करतील शंख करतील बोंब मारतील. तुम्ही आधी चालते वा तुम्ही ना माझ्या राशीला लागलेले राहू घेतो आज. नानासाहेब जरा शांत व्हा. का शांत होऊ? आपल्याकडे पाहुणे म्हणले त्याची तरी शुद्ध ठेवा. अरे पाहुणे गेले पाहुणे गेल्यानंतर आधी या राहू घेतो ना बाहेर काढतो. अरे कोणाला सांगतो बघ कसे मस्त लहानपणे वाली सुग्रीवासारखी उग्र शरीराने बघता येते. लय मागा पडे तुम्हाला पडदे तयारी आपली म्हणजे मागात परत हे पोरं आले तर करू दे बस. माझून हिसका नाही बघितलं तुम्हाला वेळ आली म्हणजे बघून ठेव बघा. अरे त्याच्या काय बघायचं तर बघून घ्या. म्हणजे अरे तुझ्या नानाची टांग तीच भारी पडेल तुम्हाला. तुम्ही एवढ्या लवकर कशी आणत परत? अरे हो आमच्याला मंदिराला बघायला पाहुणे मंडळी आले. कुठे आहेत? अरे कुठे गेले आत्ताच पाहिजे होते. पळून गेले का काय? बर का हे ना बापूसाहेब दांडगड हे विभाकर दांडगड चोरटे पोचणे आहेत आपल्या मंदिराला बघायला आले. हो अशी अचानक न होता कसे आले?
हो अचानकच आले आणि लगेच जाणार म्हणाले. मी म्हटलं घरी चला, मुलगी बघून टाका. अरे काय काय घडलं? नुसता उकिरडा. तुम्हाला तरी काहीतरी डोकं असायला पाहिजे होतं. असं एकदम न कळतं कोणाला आणतात ते. तुमची तरी ठिकाणावर आहेत ना. रावरावर करा नीट. आणि चहा फराळाचं बघा जरा. हो न घरता सांगते कोणाला. अरे हो हे बघा, त्या कार्टीला जरा नीट नेटकी करून पाठवा बाहेर. हो हा सदाशिव वळू कशाला घेऊन आलात बरोबर. त्याचं नाव पूर निदान पाहुण्या देखत तरी त्यांना वळू म्हणू नका हो. त्यांनी झाडले असतं. नानासाहेब पाहुणे म्हणजे उभीच आहे अजून. बसा बसा. त्याचं काय मंडळींना काही कल्पना नव्हती ना, म्हणून मी जरा सांगत होतो त्यांना. बघ्या असं खांबासारखं काय उभा आहे. नीट नीट आवड काहीतरी बरं. हा पंकज नानासाहेबांचा मोठा मुलगा. पण सर्वजण मला पक्याच म्हणतात. तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता. आणि विभागर कोणतं आमचा पत्त्यात काय तबला वाजवतो. आपल्या आईकडे घरात बोलायला तबले म्हणून डबे वाजवतो. बडबड बंद कर आणि घर नीट करा. बसा बसा बापूसाहेब बसा. बसा बसा. सॉरी त्याचं काय तुमच्यासोबत ना शेजाऱ्यांची जरा भांडावं लागलं. काय ना आमचे शेजारी ना एक नंबरचे हलचड आहेत. हो त्यांना बघितलं ना तर माझ्या डोकं जाऊन ठिकाण्यावर राहत नाही. हो त्याचं काय त्यांना जोड्याने बनवलं ना तर जोड्यांचा रंग बदलतो. असतात काय काय लोक तरी बाई. हो ना. मला तर वाटलं नानासाहेब तुम्ही त्यांच्याशी मारामारीच करणार. आम्ही भयंकर घाबरलो होतो. घाबरला तुम्ही? त्याचं काय मारामारीची मला जरा अलर्जीच कठीण आहे. म्हणजे तुम्ही मारामारी कधी केलीच नाही? नुसती बघितली ना तरी ब्लड प्रेशर हाय होता माझा. म्हणजे तुमच्या रक्तात मारामारीच्या पेशी नसायला. कठीण आहे रे बाबा. हो नानासाहेब तुमच्या मुलीला मुळीच एनर्जी नाहीये मारामारीची. एलर्जी नाही हो, सवय आहे का म्हणून विचारलं. नाही तर आमच्या विभागरला कायम हाय ब्लड प्रेशर खाली राहावं लागेल. मारामारी करणं म्हणजे काय बायकांची काम आहे. आमची मुलगी ना खूप खूप पुढे आहे. हो काय सदाशिवराव. हो अशी मुलगी हजारात शोधून सापडायची नाही. तिचा गळा म्हणजे काय अगदी कोकिळेसारखा हो. आणि चाल तर हरणीसारखी. आणि हृदय तर एकदम कोमल गाईसारखं. म्हणजे कोकिळा गाय. अरे माणसांचे काही गुण आहेत की नाही. मुलीला लवकर बोलवत आहे ना. नानी हो नानी आता लवकर. काय करावं एका माणसाने. अहो तुम्ही थांबावं दे. मी घाई काय जरा. पक्या इकडे हे बघ भाजीचा आणि 2 लिंबू आणि मिरच्या कोथिंबीर घेऊन ये. आता रांगडीच्या साठूच कशाला. पोळी करायचीत ना. चुपचाप गुपचूप घेऊन पैसे नानाच्या खिशातून गुपचुपच घेऊ का. गदड्या त्यांच्या खिशात कशाला जातोस. मी आणलं ठीक आहे. नानाने विचारलं कुठे चाललं तर काय सांगू. सांग खालच्या मजल्यावर मिरच्याकडे चाललो नाही. आणि बघ आज आगळ्यासारखं पाहुण्यांच्या देखत आजची करून बनवत आणि ना पण लिंबू मिरच्या असं हळूच लपून आण मागं. इतक्या बेमालूमपणे आणतो की नानाच्या काय तर पाहुण्याच्या पापाच्या पण लक्षात येणार नाही. जा बघ्या हे बघ्या. खालच्या मुलीला मागच्या आलो लगेच. अरे आत्ताच काय नडले मित्राला भेटायचं. हा कशी नळ नाना म्हणून जाताय. आपल्या घराण्याच्या इज्जतीसाठी तुमच्या प्रतिष्ठेसाठी मात्र गेलं पाहिजे. अरे प्रसंग काय आणि तू चाललाच कुठे रे बाबा. तो प्रसंग मला माहित आहे म्हणूनच मी जात आहे. ठीक आहे तुम्हाला शिंग फुटली आहे. चला जा पण लवकर या. आलो लगेच. हा अरे सदाशिव. हो आलो आलो आलो.
सदाशिवराव म्हणजे अगदी लागवी माणूस बर का. हो ना आपल्याकडे ना तो अगदी घरातलाच झालाय. कोणाशी वाद नाही, भांडणं नाहीत. खरोखर विमा एजंट शोधतो. सगळे दिवस ना दुसऱ्यांच्या भविष्याची काळजी वाहत असतो बिचारा. बरं, मुलीला बोलवत आहे ना, उशीर होतोय. हो, मला वाटतं चहा फळाचं व्हायचं असेल म्हणून ना. हो, चहा फराळचं होईल नंतर. आधी महत्वाचं तर काम उरकून घेऊया. हो नाही का? मला चालेल, मला चालेल हो नंतर. पण तुम्ही म्हणत असाल तर चहा फराळाचा पण कॅन्सलच नाही. काय रे विवाह करा, मुलगी चहा फराळाबरोबर चालेल की आधी चालेल? माझी काहीच हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. बरं तुम्ही बसा. मी घेऊन येतो. राहणार का? बसा. काका, सगळा मामला नाराज दिसतोय. अरे जरा रीत भात कमी आहेत का? पण आपण आल्या आल्या शेजाऱ्यांशी असलेले संबंध उघडकी झाले. सगळ्यांना चांगले शेजारी मिळतात असं नाही. अरे आणि तो पाक्या पंकज तोच तो बालताचा गाव दिसतोय. बापाशी तर अजिबात बापासारखा वागत नाही. त्याच्याशी संबंधच काय येणार आहे तुझा? पण त्या सासूबाई त्या मात्र जीवन एकदम दणकट दिसतात बर का. म्हणूनच म्हणतोय मामला वेगळाच आहे. अरे पण विभा करा, ही जर का तुझी सासूरवाडी झाली ना तर तुला येताना आवाज कमवून यावं लागेल, जिभेला धार काढून यावे लागेल. कसं? काय झालं? कमावते काय झालं? काय झालं? साईड नानाचा नवीन तमाशा की हो. काय पोरीला दाखवून सोडली म्हणतो मी. कुणाला? त्या मंदीला? अरे त्या मंदीला म्हणावं कुठेतरी परदेशी नाट किंवा. अरे पण हिच्यासोबत लगीन कोण करतो ग मला सांगा. तू कशाला आली का इथं? तुम्हाला बघता येतं ते मला बघताय ना की काय? बरोबर आहे, तू उभी राहिली बघ. काय हाय ते सांगाल का नाही? बाळू म्हणजे काय? हा मंदिर दाखवून सोडली. हात त्याच्या नेहमीच आहे. चार पुढे बघून तरी आता का तू एकानं दिसायला सुंदर नाही म्हणून दाखवली. जरा हळू बोल की. आता हाय का? आणि कापायला आणलेल्या बकऱ्याला दिसतोय. दिसतो ना बघ पोरगा. दिसतोय. आणि दुसरं कोण बघायचं? अगं असं त्याच्या संगीत कुणीतरी आलेला, त्याचं काका किंवा मामा, अजून काय. आणि तू दिसत नाही ती असेल की हो. स्वयंपाक घरात चहा पोळ्यांचं बघत असेल. मी सांगते आपण शांत म्हणून घेऊ. काय चाललंय ते तूच नव्हतं का माझ्या सांग. पारे इथं बोलतीस त्या आतमध्ये ऐकून गेलं म्हणजे काय करते? सांगा ना काय करते? भांडते एवढंच ना मग. आईला पिढा छाटू. चल मागं हो. मी काय तुमचा गुदगुला करायला तुमचं आता मी काय बघावं म्हणतो मी. चिचुंदरी बघा
बैस. म्हणजे नमस्कार कर. हा बापूसाहेब विचार ना, तुम्हाला काय प्रश्न असेल ते विचारा, तुम्ही केलं पाहिजे. हो हो, रीती रिवाजाप्रमाणे विचारायलाच पाहिजे नाही का? अगदी बरोबर. काय रे विभाकरा, की तू विचारतोयस? आधी तुम्ही विचारा. मग मी विचार करेन. बर, नाव काय म्हणालीस मुली तुझं? मी काहीच म्हणाले नाही अजून. तेच ते विचारतायत नाव काय तुझं. हा पण तुम्ही नाना मला नाव नाही सांगितलं त्यांना. ते तुला विचारतायत, मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं ना. पण तुम्ही पण नाही विचारलं नानांना माझं नाव. त्याचं काय मुली, तुझं बोलणं कसं हे बघण्यासाठी नाव विचारायची पद्धत आहे. आणि कुठून तरी बोलायला सुरू करायला पाहिजे की नाही. मग दुसरे प्रश्न विचारायचे ना. तुझी आवड निवड काय आहे? तुला कांद्याची भाजी आवडते का बटाट्याची? श्रीखंड आवडतो का जास्त बासुंदी वगैरे वगैरे असं काय? म्हणजे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे, वाटेल ते बडबड करू नकोस. नाव सांग तुझं. सांग सांग सांग. हा मंदाकिनी बळवंत उर्फ नानासाहेब बेडके. मूळ गाव कुठलं तुमचं? कोणतं नाना? आमच्या नानांना सगळं माहिती असतं. तुझ्या नानांना नाही ग, तुला किती माहिती हे बघायचंय मला. मला काहीच माहिती. त्याचं काय ती मुळात नव्हतीच ना तिकडे. असं बर. रोज वर्तमानपत्र वाचतेस का? वा 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 वा, हे फार छान बर का नानाचं. घरामध्ये रोज पेपर येऊ नाही, त्यांना मध्ये काय आहे हे मुलींना माहित नसतं. त्या मानानं तुमची मुलगी जागरूक आहे बर का. याला कारण आता नानांची शिस्त. त्यांनी काही सवय जाणीवपूर्वक अगदी दोन्ही मुलांना लहानपणापासून लावलेले आहे. हो ना. त्याचं काय की आपल्या अवतीभोवती काय चाललंय हे मुलांना समजलं पाहिजे, म्हणून मी त्यांना रोज सकाळी पेपरवर बसवायची सवय अगदी लहानपणापासून. छान 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 छान, आपल्याला फार आवडलं बरं का हे. आणि आमचे मंदा म्हणजे जात्याच हुशार. असं का? बर. मग मंदा मला सांग, आजच्या पेपर मध्ये विशेष असं काय आलंय? विशेष म्हणजे? अगं विशेष म्हणजे पटकन लक्षात येईल असं काय आलंय? त्यात काय अवघड आहे? नवीन सिनेमाच्या आणि नाटकांच्या जाहिराती असतात. ही नावं सांगू नको, त्याशिवाय आणखी काय आलंय हे सांग. आणखी नॉवेल्टी मध्ये लागलाय. असं का? बर, आता मला सांग, गेल्या 1-2 दिवसात पेपर मध्ये कोणी मोठा व्यक्ती वारल्याचं वाचलेस का? छे हो, पेपरात कोणी वारत नसतं. कोणाचं तरी निधन किंवा देहावसान होता की नाही. असं का? बर, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे हे सांगता येईल तुला? असतील कोणीतरी, हे नक्की. अगं पण त्यांचं नाव काय? मुख्यमंत्र्यांचं नाव नाही बाय माझ्या लक्षात राहत. मुख्यमंत्र्यांचं नाव माहिती नाही? SSC झालीस ना तू? हो, पण SSCचा आणि मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? असं का? पण ते जाऊ दे, भारताचे संरक्षण मंत्री कोण आहे हे तरी माहितीये का तुला? हो माहिती. सांग बघू कोण? अण्णा हजारे. अण्णा हजारे? अण्णा हजारे? आता अण्णा हजारे कोण आहे माहितीये का तुला? हो, संरक्षण मंत्री. काय? नानासाहेब नाही, त्याचं काय ना 2-3 दिवसापासून तिची तब्येत बरोबर नाही हो. म्हणून सामान्य ज्ञानात इतका फरक. बाबूसाहेब तुम्ही घरकाम सोडून तुमचं ना तुला सगळं माहिती. आता मी घर कामाबद्दल मी काय विचारणार? काहीतरी विचार. आमच्या विभागाला ना बटाटे वडे फार आवडतात. ते येतात का करायला तुला? हो, केले होते हो मी एकदा, पण पक्या दादा त्याला थांबून मिळाला.
थट्टे खरं एवढं तिला येतं सगळं येतं थोडं थट्टे आता तूच विचार बाबा, तुला काय विचारायचं ते. आपले प्रश्न संपले. मी काही खालच्या मधल्या वरच्या मित्राला भेटायला गेलो होतो. आता आलो भेटू. ओढाची काही गरज नाही. साधी 2 लिंब पडली, वरचा मधला खाली नाही पडला. महागूर कायस तू 2 साधी लिंब पडली तर मी महाग होतो. काय तुमच्या हातून ते गोबीचे गद्दे पडले होते त्याला काय म्हणायचं? एक थोबाट मुस्काट पडली ना तुझं. आता हात नेमके. अरे पंकज जरा पाहुणे म्हणजे त्याचा तरी विचार कर जरा. सगळं विचार आम्हीच करायचा, डोकं आम्हीच वापरायचं. आपल्या मुखाने ना मी आपल्याला नेऊन देतो लिंब ते इकडे दे. कोथिंबीर आणि लिंबू दे. पाहुणे नसते ना तर थोबाट बोललं तर तुझं आता इथे त्याचा आज जाऊन जरा मदत करता. माफ करा हा, त्याचं काय वाह्यातपणे बोलणाऱ्या मुलांना ना तिथल्या तिथे ना थोबायला पाहिजे. असं नाहीतर ते डोक्यात सोडून बसतात हो, असं माझं स्पष्ट मत आहे. बापूसाहेब मला वाटतं आपण जरा खाली पाय मोकळे करून यावं. म्हणजे काय विभाकरला आणि मंदाला मोकळेपणे गप्पा मारता येतील. नाना तर तुम्हाला काय वाटतं? हो माझी काहीच हरकत नाही. चला 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 चला. माझी पण काय हरकत नाही बरं का. बरं का विभाकर, नीट विचारून घे सगळं. चला बटाटे वडे येतात का परत एकदा विचार. उत्तर दे. काय विचारायचं असेल ना ते विचारा. हो पण काय विचारावं हेच कळत नाहीये. काही विचारा. मगाशी मला प्रथम बघितल्याबरोबर काय वाटलं तुम्हाला? काय वाटायचं त्यात? तुमच्यासारखेच असे 4 म्हसोबा मला बघून गेले. तुम्ही 5वे. झालं विचारून तुमचं? आता काय बरं विचारू. ठीक आहे, मग मीच विचारते. तुम्ही का हो? हा पुरुषासारखे पुरुष तुम्ही घाबरताय काय? बोला, प्रेम करता येतं का? म्हशीवर. आता प्रेम कुणावर करतात हे देखील तुम्हाला माहिती नाही? बावळटच दिसतं. पगार किती मिळतो? 20,000. पगार तसा काय अगदीच वाईट नाहीये. हा स्वयंपाक करता येतो का? मला विचारलं? नाहीतर काही स्वयंपाकिनीला विचारलं. तुम्हालाच विचारते ना मी. नाही. शिवणती पण? शिवणती पण इथे पुरुषांची काम आहेत का हो? हे बघा, मला ना जास्त बोललेलं अजिबात आवडत नाही. हो का नाही एवढंच उत्तर द्यायचं, कळलं? नाही. कमाल आहे तुमची. तरी लग्न करायला निघालात? तुमची चुंदरी कशी फटाकडी वाली बोलते की अरे पण या म्हणतो हो लगीन जमलं तर एक बँड बजे तरी कमी होईल की नाही घरातला. म्हणजे बघा कोवळ पत्करी खवळ असल्या मुलीला अहो अगाऊ बडबड करते इतकंच, बाकी चांगली आहे. काय तुझी बडबड बसायचं की काय दिसत? आम्ही नाही ऐकत वाय तुझी दिवसभर. मी तर लग्नाची वाट नाही तुमची. तुम्हाला ऐकायलाच पाहिजे. कट्टाला म्हटलं तर कुठं जाईन दुसरीकडे. माझ्या पुढे गमजा चालायचा नाही. सगळा पगार माझ्या हातात आणून दिला पाहिजे. बोला, आहे तयारी? काकांना विचारावं लागेल, नंतर सांगितलं तर चालेल. ह्या माझ्या अटी आहेत आणि त्या तुम्हाला मान्य केल्याच पाहिजे. हो, लग्न जवळच पाहिजे बघा. हो ना. त्या नाव वेरक्याची चांगली जळली पाहिजे बघा. काय मस्ती तो बोलत असतो तो.
पायी रणकुंडीला आला पंच पण नुसतं कुंडीला येऊन नाही भागायचं, तो या चाळीतनं निघून जायला पाहिजे, तर आपलं साधन बघा. अय्यो खरंच की मी चालीत राहू देणार नाही. पण मी काय केलं? आताच नाही बोलते मी. माझ्या बरोबर ना लग्न केल्यानंतर मोठा ब्लॉक घ्यावा लागेल. बोला, आहे तयारी? काकांना विचारून सांगू? काय हो, हा लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी काकांना विचारून करणार का तुम्ही? झालं विचारून तुमचं? हो, बहुतेक. मी जाऊ काकांकडे? बसायचं, जाऊ काय करे गेले तसे. नाना झालं. काय म्हणता विभाकरा, झाल्या का गप्पा मारून? बरं, आम्हाला निघायला पाहिजे बरं का आता. एवढ्यात कसं निघतं? लावून नानीने चहा पोहे केले ते तरी खाऊन जा. थांब मी बघू. काय म्हणते नीट दिलीस ना उत्तर? हो, अगदी नीट दिली. काय हो, नानासाहेब, तुमच्या मुलीचा स्वभाव म्हणजे म्हणते तू एक काम कर, आज जाऊ ना चहा फराळचं घेऊन ये. हा ठीक आहे, जा 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 जा. हा काय हो विभाकर पंत, हा कशी काय वाटली आमची मंदा तुम्हाला? हा तशी ठीक आहे. वा 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 वा, म्हणजे पसंती समजायची का आपण? हो नाही नानासाहेब, लगेच कसं सांगता येईल? आम्हालाही विचार करायला पाहिजे की नाही? हो, मुलाला मुलगी पसंत पडली म्हणजे काम झालं की नाही? हा हो, पण विभाकरनं स्पष्टपणे मुलगी पसंत आहे असं म्हटलेलं नाही अजून. अहो ते आता ठीक आहे असं म्हणाले की, आता ठीक आहे काय आणि पसंत आहे काय, दोन्ही एक आहे. काय विभाकर पंत? ठीक आहे म्हणजे बरी आहे. अशी संपूर्णपणे पसंत असं नाही म्हणालो मी. आणि मुलीचं फक्त रूप पाहून चालत नाही हो, तिचं व्यवहार ज्ञानही बघायला पाहिजे. काय रे विभाकर? आमच्या मुलीचं व्यवहार ज्ञान उत्तम आहे हो. हा आता तुम्हाला काय खोडच करायची असेल तर? खोड काढण्याचा प्रश्नच नाही नानासाहेब. विभाकरला आणि मला मुलीबद्दल स्वतंत्रपणे काय वाटलं हे बोलता आलेलं नाही अजून. मग लगेच कसं सांगता येईल नाही का? मग हे व्यवहार ज्ञानाबद्दल लगेच सांगितलं ते? बघा नानासाहेब, वाद करण्याचं कारण आणि व्यवहार ज्ञानाचा विषय काढला म्हणून स्पष्टपणे सांगतो. मुलीला बघितल्याबरोबर ती पसंत आहे का हे विचारणं आमच्या व्यवहार ज्ञानात बसत नाही. म्हणजे तुम्ही आता माझ्या व्यवहार ज्ञानावर घसरलात? विषयच निघाला म्हणून सांगितलं एवढं. हे असं तुमचं हे असं स्पष्ट सांगणं हे काय सभ्यपणाचं काय व्यवहार ज्ञानाचं झालं? मुलीचा बाप काय वाटेल सहन करू? मला वाटलं फक्त मुलीला अक्कल कमी असेल. बाटलीतच नाही तर ग्लासात येणार. तुम्ही ग्लासात तो घालायचं कारण नाही, कळलं का? नाही कसं? मुलगी बघायला मी आलोय, काका नाही. काकांचा अपमान तर माझाही अपमान. अरे राजा, असे ना 56 काका पुतणे बघितलेत मी. कळलं का? आमच्या घरी येऊन तू माझी समजू काढतो. तुम्हीच बोलवलं ना आम्हाला, आम्ही मागे लागलो तुमची मुलगी दाखवा म्हणून. मी तर नकोच म्हणत होतो. त्यांचं अडणं आहे, अशाची मुलगी बघायलाच नको असं माझं मत होतं. काका म्हणाले माझ्यासाठीच म्हणून आलो, नाहीतर कसली ऑर्डिनरी मुलगी बघायला कोण बरं आलं असतो? माझी मुलगी ऑर्डिनरी? अरे तुम्ही काका पुतणे ऑर्डिनरी, ऑर्डिनरी काय एकदम थर्ड रे. झालं काय एकदम भडकालं की मला काय विचारताय? विचार का थर्ड रेट दांगा दांगा?
बापू साहेब तर झालाय का एकदम? मी कोणी सहन करणार नाही, सांगून ठेवतो. मुलगी बघायला आम्ही आलोय आणि चक्क आम्हाला थर्ड रेट म्हणतो. अरे नशीब समजा मी फक्त थर्ड रेट मिळालो, खरं म्हणजे ना मला लफंगेच बघा यांचा सभ्यपणा बघा. माझ्या सगळी पण आहे. आणि मराठी माझ्या मुलीला काय म्हणाल तुम्ही ऑर्डिनरी, तेव्हा लाज वाटली. ऑर्डिनरी कोणाला ऑर्डिनरी म्हणाला? मंदीला मंदी तर ऑर्डिनरी आहे, पण तुम्ही थेट ऑर्डर गप्पा बसणारी प्रसंग काय तू वागताय का कसे? तू कशाला कटलास मध्ये? तू कशाला कटलास? अरे असे ना असे 56 पोर आणि मी तिच्यासाठी, कळलं का? तिचं काय लग्न थांबणार नाहीये. तुम्ही 56 पोरं आणाल, तुम्ही 56 पोरी आणि माझ्या पुतण्यासाठी चळवळीला करा. या असल्या नादान माणसांच्या घरी एक क्षणभर थांबायचं नाही आपल्याला. चल काही संकल्प आपण संकल्प बापू साहेब थांबा ना, आणि ती चहा पाहिजे ते तरी खाऊन जा. वाटा राहत नाही तर मोरीत झाला तुमच्या त्या चहा पोहे. निघालो. तुम्ही पण बापू साहेब थांबा. आम्ही म्हणतो मला सांगायला म्हणून कोण पत्करणार की हो? पण पोरगा तरी सुटला की नाही मला सांगा. मी सांगतो मुलीच्या बापाने लागायची काय पद्धत झाली का हो? माणूस किती नाही बघा आमच्या घराला. मी सांगते अगर ही मुलगी परत आली ना तर हा बेडके काय टिकायचं नाही म्हणून सांगते मी तुम्हाला. ती पोरगी तुला तरी पळून जाईल. सांगते मी तुम्हाला. शर्मा वाटत दुसऱ्याच्या घराची बोलणी चढू नये ना. स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बोलायचं वाकून. मंडेकर आता म्हणतो अहो तो गिरणीतला कंटा संप झाला बिगर नाही सुटायचं बघा. कसला सांगता हो? कोणाचा कंटा हो? त्याच्यामध्ये मुलीची बाजू लंगरीच घेऊ. अरे मंडेकर गिरणीतल्या बोनसचा कंटा म्हणतो. आणि गिरणी तो मोठाच घेऊ म्हणतो. नाही पण आमची कामगारी लई जोरात आहे बघा. काय म्हणता? वाटाघाटी चालूच आहे. बघूया काय होते ते. का बडबड करत बसलास इथं? का बरं? काय आज रातपाळी नाही का तुम्हाला? का खरं तर रातपाळी करायचं हे चढाय चला चला तुम्ही कुठे येते? चला हरामखोर कसे सांगून बघितलं नानासाहेब, पण बापू साहेब काय ऐकायला असणार नाही. पण नानासाहेबांनी असं भडकायला नको होतं. काही झालं तर मुलीची बाजू आहे. हे तू मला सांगतेस. अरे पण मी तुला म्हणतो की तू गेलायसच कशाला ते दान करायचं मागणं. आणि तुम्ही पण शांतपणे घ्यायला पाहिजे होतं की नाही? हे बघ सभ्य माणसाशी ना शांतपणे वागायचं असतं. आपल्या हलकट माणसाशी ना असंच वागायचं असतं. हे बघ एक दानगड गेला म्हणून ना माझ्या मुलीचं लग्न काय होणं काही थांबणार नाही. कळलं का तुला? करतो गाजतंय तुमचं सगळ्या जगामध्ये. साधी बोलायची अक्कल नाही. माझी लायकी काढायची तुमची अक्कल नाही. कळलं ना? बायकोनी आपल्या मर्यादा सांभाळून बोलावी. कळलं का तुम्हाला? बस तुम्ही फक्त घरात आवाज वाढा. ते एवढे चहा पोहे केले ते काय डोलावरून अरे नानी तू कशाला सांगतात? कशाला सांगते? अरे उद्या अख्खी 4,000 तोंडाने तुझ्या नानाची अक्कल गॅलरीला खाल्ली ती कोण बघणार मीच ना. अरे मला तर बाहेर तोंड करायची पण लागली नाही ना बाई. तुझा काय संबंध यार? माझं काय संबंध? अरे मंदिरात जन्म दिला एवढा तरी संबंध आहे की नाही माझा? अरे पोरीची आई म्हणून मला काही लाज बी जाय की नाही रे? तुम्ही तरी भरपूर नका. तू बापू बेस तू ना नुसता रोवस रोवच नाही पोरांच्या घरात जन्माला आलास. अरे मला सांग तुला तिथं ह्याला खडसावता आलं नाही का? पण माझं पुढे ऐकूनच घ्यायला तयार नव्हतं. सगळे एका मायचे म्हणी माझ्या पोरीच बाई.
मी अजून इथे जिवंत आहे म्हटलं कळलं का? अरे म्हणते काय का बेडक्याच्या घरात जन्मून ते अशी रडतेच म्हणून एक शब्द बोलू नका, एक शब्द बोलू नका. हे बेक्यांचं घराणं ना त्याला शिस्त न व्यवहार सगळे नांगराला बांधलेले बैल. वा 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 ऐक हे पक्या तुझ्या आईच्याची मध्ये काय हाड आहे की नाही? मी बैल ती गाय आणि तू वासरू. तोंड बंद करा आधी मी वाटतो ते ऐकून घेणार नाहीये कळलं? काय कराल तुम्ही, काय कराल? काय माराल मला? बघू तुमची हिंमत आहे का? अहो पोराचं जन्माचं पोरीचं वाटोळ करायला निघाला तो. माझंच नशीब खोटं. कुठून मला दुर्बुद्धी झाली तुम्हाला हो म्हणायची कुणाच ठाऊक ग बाई. पण नानी आता पश्चाताप करू काय होतो? हा बरोबर आहे. तुझ्या अंगात सुद्धा बेडक्यांचंच रक्त सळसळतंय ना, तू कसा वेगळा बोलशील? हे सगळं उघड्या तोंडाने डोळ्यांनी बघण्यापेक्षा डोळे मिटलेले बरे. नानी तू फार ओरडतेस. नाहीतर शेजाऱ्यांना कळायचं कसं आपल्या घरातलं प्रकरण. शेजारी थांबले नाहीत माझा ओरडा ऐकायला. तुम्हाला ना सगळ्यांनी अगदी मला इथं या घरात गाणं उशीर करून टाकले तुम्ही. असं मग जाणं कुठं जायचं असेल तिथं असं तुम्हाला काय वाटलं मला जाता यायचं नाही? फार मस्ती आली तुम्हाला सगळ्यांना. जेलच पाहिजे का तुमची? मला समजावतो ना तिची समजूत घालायला नाही म्हणजे काय ताणी आहे? अक्षरा दिवसात 10 वेळा धमक्या देत असते ती सोडून जायचं घर. नानी आतापर्यंत 21 वेळा घर सोडून गेली आहे आणि 22 वेळा परत आली आहे. कमाल आहे बघा तुम्हा लोकांची. हा तर म्हणतात तू तरी समजून आली ना. कुठेतरी पळून जावंसं वाटतं. तू पण राखी कुठेतरी तू पळत जाईल ती चालत जाईल. मला कुणी नको या घरात. सगळ्याच्या ना जिभाच वाढलाय वाजवीपेक्षा. दानी दानी थांबव माझा ऐकता का जरा. मी माणसाचं ऐकते वळच नाही. कुठे जाणार सांगा तुम्ही मला. मी चालले मसणा. चला कुठं चला? मला मसणात सोडायला? तसं नाही का? चल म्हणजे कुठे जाणार आहे हे तरी कळलं. अरे ते कळलं रे पण नक्की कुठल्या मशिनात जाणार आहे ते नाही कळलं ना. हो नाना तुम्ही सुद्धा. अरे म्हणूनच विचारतोय ते म्हणजे डोंबिवलीच्या चुलत बहिणीच्या मशिनात जाणार का चेंबूरच्या सख्या बहिणीच्या मशिनात जाणार? मी हा. माझ्याच मशनात जाणार आहे. अरे वा, वा, वा. या तिकडे क्रियाकर्म करायला. हो ना. हा? एक घास मला या घरात सुखाचं काही शपथ गाव बाई. तुम्हाला सुखाचे घास गिळायचे आहेत ना? ठीक आहे मग तुम्ही जाऊ नका मीच जातो हे घर सोडून. पक्या कपडे आण. कोण आणा? अरे कपडे आण म्हणतो ना. जा. मी आहे ना एवढी खंबीर जायला काय नाही. मी आधी ठरवलं मीच आधी जाणार. मी तुमच्या सुखाच्या आड येतोय ना मग तुम्ही कशाला जाणार? मीच जातो. मी तुम्हाला जाऊ द्यायची नाही. मी आधी जाणार. मी काही ऐकून घेणार नाही मीच जाणार. पक्या कपडे नाना हिच्याशी मला कपडे देऊ नको. ते जाणार नाहीत मी जाणार. अरे पक्या पक्या समजून आला ना काहीतरी. आता मी काय सांगणार? पण एक सांगू नाना तुम्हाला तुमच्यापेक्षा आमचा विचार असेल ना आनंदाचा तर तुम्ही दोघांनी जाणार घरात. अरे नको भ्रष्टाचार. मी एवढी नको झाली हो ना तुला घरात. तसं नाही का? मी आपलं सोल्युशन सांगितलं. पक्या तू गाढवासारखं बोललास रे पण बरोबर बोललास. हे बघा नानी तुम्हाला माझ्या बरोबर यायचं असेल तर येऊ नका हो पण आम्ही दोघांनी ना आपण दोघांनी एकत्र गेलं पाहिजे इकडनं. हे बघा आम्ही ना असं करूया तुम्ही सरळ मशनात जा आणि मी मागच्या दाराने परत आत येतो. मी जाणारच नाही मुळी. हा मशनात होणार ना तर तुम्हाला घेतल्याशिवाय जाणारच नाही मी मशनात. असं ठीक आहे मग इथे तुम्ही इथे राहा. सांभाळा मुलं आणि घर. मीच जातो. मला वैताग आलाय संसाराचा. हो नाना नाना थांबा नाना थांबा. ओ, नाना, पिशवी. हो, नाना थांबा. अगं भेटाळी नाना गेला. नानाची सवयच आहे घर सोडून जायची. नानाच गेला. पण ही
ही सॉलिड बातमी मंडलेकरला सांगायला पाहिजे. हे काय अहो मंडलेकर, आपलं अर्ध काम झालं. नानी आणि नानाचं लय भांडण झालं आणि नाना गेला. नाना गेला. मंडलेकर, नाना घर सोडून गेला. काय तरीच काय बोलत टाकी आणि म्हणून शांत आले ना तुम्हाला धावत सांगायला. कळत नाही तुम्हाला? शरीरच वाटत नाही का हो? अरे आता समधी सोपं झालं बघा. नानी आणि पोरं असलं वैताग आणूया ना की बस. होय की नाही? दिसेल हा. म्हणजे तो नाना परत आला तर की हो. तो कुठला परत यायलाय? तो तो शाळावरून आलो नाही. तेच ते त्या पोरीला दाबण्याची वेळ चालले अयो काय म्हणता हे बाप झालं झकास झालं बरं का? पण आपण काही न करता तो मला गेला. नुसतं जाऊन नाही भागायचं. तो कायम गेला तरी तेव्हा आपलं बागेल बघा. पोचवल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. नाना बेरके म्हणतात मला, अरे तुमचा बाप आला पाहिजे मला इकडनं घालवायला.